नमस्कार मित्रांनो, हाऊसिंग सोसायटीज आणि पाळीव प्राणी. पाळीव प्राण्यांच्या संदर्भामध्ये हाऊसिंग सोसायटी कोणत्या प्रकारचे निर्बंध घालू शकते किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये अशा प्रकारचे पाळीव प्राणी पाळण्यावरती पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकते का? अलीकडे आपण बऱ्याच वेळा अगदी न्यूजमध्ये देखील पाहतो की हाऊसिंग सोसायटीचे सभासद आपापसामध्ये पाळीव प्राण्यांच्या पालनावरनं किंवा पाळीव प्राणी पाळले म्हणून तो जो पालक आहे प्राण्याचा त्याला हिणवलं गेलं म्हणून अनेक प्रकारच्या तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याच्या आणि त्याचं अगदी मीडियामध्ये हाय स्केलवरती एस्केलेशन झाल्याच्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. मग आपल्याला हा प्रश्न पडतो की हाऊसिंग सोसायटीज ज्या आहेत त्या पाळीव प्राण्यांच्या पालनावरती ॲब्सोल्यूट बॅन करू शकतात का, किंवा कोणत्या प्रकारचे निर्बंध पाळीव प्राण्यांचे पालन करत असताना हाऊसिंग सोसायटी घालू शकते, यासाठी काही स्पेसिफिक गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना सर्वात अगोदर आपल्याला विचार करावा लागतो पार्ट 4A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्यामध्ये भारतीय नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहेत ती कर्तव्य दिलेली आहेत. यामध्ये 51AG हे जे आर्टिकल आहे यामध्ये शोविंग कंपॅशन टुवर्ड्स द लिव्हिंग क्रिएचर हे भारतीय नागरिकाचं एक मूलभूत कर्तव्य म्हणून प्रदान करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, कोणत्याही जिवंत प्राण्याच्या प्रती भूतदया दाखवणं हे भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेने सर्व प्राणी मात्रांचं जे जीवन आहे ते एक प्रकारे प्रोटेक्ट केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे घरामध्ये किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये पाळीव प्राणी पाळले जाऊ नयेत किंवा पाळता येणार नाहीत अशा प्रकारचा कोणताही नियम किंवा पोटनियम करणं हे घटनाबाह्य आहे. किंवा अशा प्रकारचा नियम किंवा पोटनियम अगदी AGM मध्ये सर्व सभेने मंजूर जरी केला, बहुमताने मंजूर जरी केला तरी तो घटनाबाह्य मानला जाईल आणि अशा प्रकारचा पोटनियम करता येणार नाही. मग किती प्रमाणामध्ये निर्बंध अशा प्रकारे पाळीव प्राण्यांच्या पालकांवरती किंवा पाळीव प्राण्यांचे जे ओनर्स आहेत त्यांच्यावरती घातले जातील किंवा घातले जाऊ शकतात? तर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स 1960 हा जो कायदा आहे या कायद्यातील सेक्शन 3 मध्ये हु इज द ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल याची डेफिनेशन देताना असं म्हटलं आहे की त्या प्राण्याचं पोझेशन ज्याच्याकडे असेल तो त्याचा मालक. म्हणजे एखादा प्राणी एखाद्या व्यक्तीकडे जर असेल तो त्याचा केअरटेकर असेल किंवा तो व्यक्ती त्याचा मालक असेल किंवा त्या माणसाला तो प्राणी आजारी पडला म्हणून त्याने तो कुठून उचलून आणला असेल, ॲडॉप्ट केला असेल ॲट बिकॉज ऑफ एनी रिझन, बट ज्याच्याकडे तो प्राणी ज्या व्यक्तीकडे तो प्राणी पोझेशनमध्ये आहे ती व्यक्ती त्याचा ओनर असं यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. मग जेव्हा सोसायटीमध्ये अशा प्रकारचे नियम बनवले जातात तेव्हा पाळीव प्राणी आणि कम्युनिटी डॉग्स ज्याला आपण म्हणूयात की बऱ्याच वेळा आपण कोऑपरेटिव्हमध्ये काम करत असताना आपल्याकडे कम्युनिटी डॉग्सबद्दल देखील कंप्लेंट्स येतात. कारण जे केअर गिव्हर असतात ते सोसायटीच्या गेटमध्ये कम्युनिटी डॉग्स जे आहेत, जे बाहेरचे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांना खाऊ घालण्यासाठी जेवण वगैरे देत असतात आणि त्यामुळे त्या कम्युनिटी डॉग्सचा तिथे वावर वाढतो. कधी कधी सोसायटीच्या प्रांगणामध्ये देखील गेट क्रॉस करून अशा प्रकारे डॉग्स जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये येतात आणि मग तो जो केअर गिव्हर आहे त्या केअर गिव्हरमध्ये आणि इतर मेंबर्समध्ये भांडणं व्हायला सुरुवात होते की तू रोज संध्याकाळी त्यांना खायला टाकतो गेटवरती, त्यामुळे ते सगळे डॉग्स जे आहेत ते सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये येतात. त्यावेळी मुलं या सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये खेळत असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या स्ट्रे डॉगकडून मुलांना धोका होऊ शकतो, वृद्ध माणसांना देखील एखाद्या स्ट्रे डॉगकडून धोका होऊ शकतो. अशा प्रकारचे दोन्ही बाजूंचे रिझन्स हे व्हॅलिड असतात. प्राण्यांप्रती दया दाखवणं, त्यांना खाऊ घालणं हे देखील जेवढं एक सद्भावनेचं काम आहे तेवढ्याच सद्भावनेनं अशा प्रकारे मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, वृद्ध लोकांना, आजारी माणसांना त्या स्ट्रे डॉग्सपासून धोका होऊ नये ही भावना देखील तेवढीच खरी आहे. परंतु यामध्ये काय होतं, दोन्ही व्यक्ती आपापल्या भूमिकेवरती वैचारिकपणे सोल्युशन न काढता इगोवरती घेतात आणि त्यामुळे त्यावरती वाद निर्माण होतात. मग स्ट्रे डॉग्सच्या संदर्भामध्ये एखादी हाऊसिंग सोसायटी काय पॉलिसी बनवू शकते, किंवा त्यांच्या सोसायटीमधील सभासदांनी पाळलेले जे डॉग्स असतील किंवा कॅट्स असतील किंवा केज्ड ॲनिमल्स असतील, पक्षी असतील, अशा संदर्भामध्ये जे जे कायदेशीर अलाउड पेट ॲनिमल्स आहेत या संदर्भामध्ये काय पॉलिसीज ॲडॉप्ट केल्या जाऊ शकतात, त्या ॲडॉप्ट करत असताना आपल्याला सेक्शन 11 जो आहे, जो सेक्शन 11 आहे
प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टीज टू ॲनिमल्स 1960 या कायद्याचा, त्या सेक्शन 11चा विचार करावा लागेल. हाऊसिंग सोसायटीमध्ये एखाद्या पेटला जबरदस्ती बाहेर काढणे किंवा त्याला त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये ठेवू न देणे, त्याला बाहेर काढणे, त्याच्या मालकाला तो पेट त्या सोसायटीच्या बाहेर हकलवून देण्यासाठी मजबूर करणे, किंवा जे स्ट्रे डॉग्स आहेत किंवा डॉग्स आहेत, कम्युनिटी डॉग्स आहेत, त्यांना पाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये पाळलेल्या सभासदांचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांना लिफ्ट यूज करू न देणे, त्यांना पाणी पिण्यासाठी निर्बंध घालणे, किंवा अशा प्रकारे त्यांना जेवण मिळणार नाही किंवा त्यांना त्यांचं फूड मिळणार नाही किंवा त्यांना एखाद्या एरियामध्ये खायला दिलं जाणार नाही अशा प्रकारचे निर्बंध घालणे, किंवा एखादा जो आजारी प्राणी आहे त्याला ॲबंडन करून सोडून देणे. कधी कधी बऱ्याच वेळा आपण पाहतो की पेट लवर देखील किंवा एखादा जो केअर गिवर आहे त्या पर्टिक्युलर प्राण्याचा, त्यांच्याकडे ते प्राणी पाळतात आणि ते प्राणी मातृत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांना पिलं झाली की त्या पिलांना योग्य ठिकाणी ॲडॉप्ट करू न देता इकडे तिकडे सोडून देतात. अशा प्रकारे देखील सोडून देता येणार नाही सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये. असे अनेक प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स मजल्स जे आहेत डॉग्सच्या स्नॉटवरती जे मजल्स वापरले जातात, जी मुसकी वापरली जातात त्यांना, त्या मुसक्या वापरण्यासाठी देखील AWBIने ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियानं स्पेसिफिक गाईडलाईन दिलेले आहेत की कोणत्या केसमध्ये तुम्ही अशा प्रकारचे मजल्स अलाउड करू शकता. केवळ ते बार्क करतात, भुंकतात म्हणून त्यांना मजल्स लावायला परवानगी देणं, किंवा सोसायटीनं ॲब्सोल्युटली जेव्हा तुम्ही एखादा डॉग किंवा एखादा ॲनिमल बाहेर घेण्यात त्याला मजल्स लावून आणलं पाहिजे अशा प्रकारचे नियम मॅन्डेट करणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे AWBIच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सला अधेर करून, त्या गाईडलाईन्सला इनलाईन राहूनच कोऑपरेटिव्ह सोसायटीजला, हाऊसिंग सोसायटीजला अशा प्रकारच्या पेट पॉलिसीज ॲडॉप्ट कराव्या लागतील. पेट पॉलिसीज ॲडॉप्ट करताना ॲब्सोल्यूट बॅन ऑन कीपिंग पेट करता येणार नाही, किंवा जरी पेट ठेवले गेलेले असतील तरी त्यांच्यावरती मजल्स तुम्ही कंपल्सरीली मॅन्डेटरीली त्यांना बाहेर काढताना लावले पाहिजेत असा देखील नियम करता येणार नाही. कारण त्यामुळे प्राणी गुदमरू शकतात किंवा त्यांना इतर प्रकारच्या इजा होऊ शकतात. हो, हा देखील ॲस्पेक्ट आपण विचारात घेतला पाहिजे की बऱ्याच वेळा काय होतं, ते अननेसेसरीली भुंकतात. मग तुमचा जो डॉग आहे त्याला अननेसेसरीली कन्फाईन करून जर तुम्ही ठेवलं किंवा तुमचा जो प्राणी आहे त्याला अननेसेसरीली तुम्ही कन्फाईन करून ठेवलं तर ते जास्त चिडतात. त्यामुळे अशा प्रकारचे व्हॅक्सिनेशनचे जे चार्ट्स आहेत ते त्या ओनरनं स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. प्रॉपर त्यांची केअर घेणं गरजेचं आहे. त्यांचे व्हॅक्सिनेशन रिपोर्ट सोसायटीला देणं गरजेचं आहे. किंवा जे अशा प्रकारचे ॲनिमल आहेत त्यांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत, ज्यावेळी इतर सभासद जे आहेत आराम करत असतात किंवा कम्युनिटी प्लेसमध्ये ज्या आपल्या बाहेरच्या ॲम्युनिटीज असतात त्या ॲम्युनिटी एरियामध्ये मुलं ज्या काय टाईममध्ये खेळत असतात त्या टाईममध्ये पेट्स आणले जाऊ नयेत, अशा प्रकारचे नियम जे एक दुसऱ्याला पूरक असे नियम आहेत असे नियम केले जाऊ शकतात. किंवा लिफ्ट यूज करत असताना जर तुमच्याबरोबर पेट असेल तर शक्यतो आधी इतर लोकांना किंवा वृद्ध लोकांना आणि मुलांना प्राधान्य दिलं जावं आणि मग पेट्सबरोबर तुम्ही एंट्री करावी. अशा प्रकारच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग्सनं देखील तुम्ही पॉलिसीज ॲडॉप्ट करून घेतल्या जाऊ शकतात. पॉलिसी ॲडॉप्ट करत असताना ॲब्सोल्यूट निर्बंध, कंप्लीट रेस्ट्रिक्शन, डिनायल अशा प्रकारच्या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा, फोर्स करण्यापेक्षा तुम्ही आपसी संमतीनं, आपापसातील सामंजस्यातून पेट फ्रेंडली आणि सोसायटीच्या सभासदांच्या, रहिवासींच्या फ्रेंडली को एक्झिस्ट करणाऱ्या पॉलिसीज ॲडॉप्ट करू शकता. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला अशा प्रकारचे प्राण्यांवरती कोणत्याही प्रकारची क्रुएल्टी तर आपण करत नाही ना, तर अशा गोष्टींचा किंवा अशा प्रकारच्या नियमांचा अवलंब करणे टाळलं गेलं पाहिजे. तर आज आपण हा अतिशय वाटणारा छोटासा मुद्दा होता, परंतु यावरनं खूप डिस्प्यूट्स क्रिएट होतात. माझ्या वरच्या फ्लॅटमधील व्यक्तीकडे पेट आहे, डॉग आहे आणि तो रात्रभर त्या डॉगबरोबर बॉल खेळत असतो, त्यामुळे वरती त्या टेरेसवरती सतत आवाज येत असतो. मला पीसफुली माझ्या घरामध्ये मेडिटेशन करता येत नाही, मला शांततेनं झोपता येत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी असतात. किंवा ते जे डॉग्स आहेत ते खूप बार्क करत असतात, अशा प्रकारच्या तक्रारी असतात. किंवा त्यांचं ब्रीडिंग झाल्याच्या नंतर ते जे प्राणी आहेत
त्यांच्या पोटाला जे जन्माला आलेली पिलं आहेत ते प्रॉपरली ॲडॉप्शन सेंटरला दिले जात नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी असतात. या सर्व तक्रारी तुम्हाला कोएक्झिस्टिंग पॉलिसीज ॲडॉप्ट करूनच सॉर्ट आऊट कराव्या लागतील. यासाठी तुम्ही ॲब्सोल्यूट बॅन, ॲब्सोल्यूट डिनायल यासारख्या तत्वांचा उपयोग करू शकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा वाटलेला हा विषय, माझ्याकडे अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या होत्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भामध्येच की आपण अशा प्रकारची रिलीफ उपनिबंधकांकडे किंवा रजिस्ट्रारकडे मागू शकतो का, अशा प्रकारच्या देखील तक्रारी आल्या होत्या. आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये हा विषय कव्हर करावा असं वाटलं आणि म्हणून आजचा हा टॉपिक सिलेक्ट केला गेला. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला किंवा असे आणखी कोणते विषय आहेत जे तुम्हाला वाटतं की आपण घ्यावेत ते मला नक्की सांगा. आपण त्या विषयांवरती चर्चा करूया. धन्यवाद.